स्वागत आहे. चला तर मॅचच्या दिशेने वळूया. वैयक्तिक कोट्यात पहिल्या आणि संघाच्या पहिल्या षटक घेऊन सज्ज झालाय तो अरुण. मारा काढायचा प्रफुल्ला, त्याला नॉन स्ट्राईक एंडला साथ देतोय रोहित. फुलटॉप चेंडू घेतलाय बॅटवरती, चेंडू देतोय अंगाचा आरपेल सीमारेषेच्या दिशेनं. दंडनकर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होते. 3 धावा मिळतात प्रफुल्ला, 3 धावा मिळतात त्याला जयपुरी संघाला. धावसंख्या मात्र पोहोचते ती बिन बाद 3. पहिलं षटक चालू असताना 46 धावांचं 45 धावांचं उद्दिष्टाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना देवकर्ती संघ नटआउट आहे. पंचांकडे दात मागण्याचा प्रयत्न केला परंतु पंच मात्र दात फेटाळून लावतात. त्यानंतर हिट विकेटला जर गोलंदाजाचा हात लागला तर निश्चित प्रकारची ही रनआउटची विकेट मिळाली असती, परंतु इथे हात लागलेला नाही, त्यामुळे कोणत्या प्रकारच्या रनआउटची विकेट नाहीये. इथे मात्र चेंडू मात्र धावसंख्या पोहोचते ती 4. इथे मात्र झेल रोहितच्या स्वरूपात प्रफुल्लच्या स्वरूपात पहिला झटका बस